नमस्कार, मी मीरा किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. आज आहे ना आपण कारल्याची भाजी बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. बघा, आता कारल्यासाठी लागणारे साहित्य सांगते. इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, चिंच भिजत घालून घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि लाल तिखट, हिंग, हळद, गोडा मसाला, धने जिरे पावडर आणि अंबारी मसाला हे मी घेतलेलं आहे. दाण्याचं कूट, खोबरं, ओलं खोबरे वाटून घेतले बारीक, हे सर्व मसाले, हे सर्व मिश्रणात आपण हे मिक्स करून घेऊया. मीठ, चिंच, बघा आता हे मी मिक्स करून घेते. आता इकडे मी कारले घेतलेले आहे, सर्व कापून स्वच्छ धुवून. आता हे आपण असं मसाला कारल्यामध्ये मिक्स करू. बघा, आता आपण छान असा मिक्स करून घेतला आहे मसाला. आता आपण असं भरून घेऊया. असे सर्व कारले मी आता असे भरून घेणार आहे. बघा, आता इथे मी सर्व कारले असे भरून घेतलेले आहे. आता मी इकडे कढई ठेवून घेतली आहे. आता आपण तेल घालून घेऊया. 3 पळ्या तेल घातलेलं आहे इकडे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. बघा, आता तेल तापलेलं आहे. मोहरी घालून घेऊया. जिरे घालून घेऊया. आधी लसूण पेस्ट घालून घेऊया. कढीपत्ता घालून. बघा, आता आपण लाल झालाय लसूण वगैरे कारले टाकून घेऊया. असं 2 मिनिटात आपण परतून घेऊया. बघा, आपण आता हा उरलेला मसाला पण घालून घेऊ. 2-3 मिनिटं चांगले परतवून घेतले कारण आपण यामध्ये मिरच्या पण घालून घेऊ. छान असं आता परतून घेऊया परत. बघा, थोडासा गूळ घालून घेऊया. थोडी कोथिंबीर घालून घेऊया. थोडंसं पाणी घालूया. गरम पाणी घालते. आता आपण झाकण ठेवून देऊया थोडंसं. बघा, आता आपण बघूया. थोडं पाणी कमी झालेलं आहे. आपण थोडंसं गरम पाणी घालूया. मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. थोडंसं हलवून घेऊया आणि परत आपण झाकण ठेवूया. बघा, इथे आपलं आता कारलं शिजलेलं आहे. बघू शकता तुम्ही.
घेतलेले आहेत. मी एका बाउलमध्ये काढून घेते. बघा, खाण्यासाठी आपली भाजी तयार आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.